इंदापूरमधल्या अंथुर्णे या गावामधला तो रहिवासी आहे। डीएड परीक्षेमध्ये नापास आहे। बाजारामध्ये मासळी विक्रीचा व्यवसाय करायचा। अचानक गायब होऊन काही वर्षांनी तो अचानकपणे परतला। करमाळ्यामधल्या उंदर गावामध्ये त्याने मठाची उभारणी केली। बाळूमामांचा अवतार आहे असं भासवून त्याने अनेक भक्तांची फसवणूक केली आहे। अमावस्या आणि पौर्णिमेला मनोहर मामा याच्या मठामध्ये भक्तांची मोठी गर्दी होते आणि अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते सल्ला घेण्यासाठी मठात येतात। महिलेवरती अत्याचार केल्याप्रकरणी करमाळा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे। कर्करोग बरा करतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीमध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आला। मणक्याचे आजार बरे करतो असं सांगून फसवणूक केल्याप्रकरणी दौंडमध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2021 मध्ये 3 गुन्हे दाखल झाल्याच्या नंतरही त्याने भोंदूगिरी मात्र कायम ठेवली। 3 गुन्ह्यामध्ये जामिनावरती तो बाहेर आहे। आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणामध्ये त्याला अटक झाली।